शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। या प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा टप्पा असलेला सभासद संस्थेच्या प्रतिनिधींचे ठराव सादर करण्याचा कालावधी गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता संपला। 17 जून ते 16 जुलै या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड राजकीय आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। ज्या व्यक्तींचं नाव या ठरावात अंतिम झालंय त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार किंवा मतदार म्हणून सहभागी होता येणार आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनियमितता व लिंकिंगचे प्रकार आढळून आल्याने जिल्ह्यातील 46 कृषी परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही कारवाई केली आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निष्ठावंतांचा योग्य दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथक यांच्या मार्फत जून मध्ये व सध्याच्या जुलैमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। पेट्रोल पंपाची डीलरशिप मिळवून देण्याचा आमिष दाखवून जामखेड येथील कृषी सेवा केंद्र चालकाची तब्बल 84,53,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींनी फेसबुकवरील जाहिरात, ईमेल, व्हॉट्सअप व बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून ही फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। शिर्डी येथे दर्शन करून घरी परतणाऱ्या एका तरुणाला अज्ञात 7 ते 8 जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून मारहाण करत त्याचे अपहरण केल्याची घटना देहरे गावाजवळील रेल्वे पुलावर घडली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण व मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत विशाल संपत पवार यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अनोळखी 7 ते 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसंत गहिनीनाथ चौधर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे 2026 पासून संशयित वसंत चौधर याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला आपल्या राहत्या घरी बोलावून घेतलं। तिने नकार दिला असता वसंत याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली। तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला असं फिर्यादीत म्हटलंय। शहराची खबरबातमध्ये येथे सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।